गोष्टीचं नाव आहे हुंदका. मायबोली.com या वेबसाईटवर ध्येयवेडा या नावाने लिखाण करणाऱ्या भूषण करमरकर याच्या पूर्वपरवानगीनं ही गोष्ट मी जरा हटके पीपल या यूट्यूब चॅनलवर वाचते आहे. योगेश फोनवर हुंदके देत देत बोलत होता. तितक्यात बेल वाजली. कोणीतरी आलंय, पुन्हा फोन करतो असं सांगून त्यानं फोन कट केला, आवंढा गिळला आणि दार उघडलं. अरे सुरेखा, ये, आज कशी वाट चुकली? चेहऱ्यावर हास्य आणत त्यानं स्वागत केलं. अरे सुयशचं लग्न आहे पुढच्या महिन्यात, त्याची पत्रिका द्यायला आलीये. बस, पत्रिका द्यायला एकटीच? भाऊजी कुठं आहेत? थांब हा, बाबांना बोलावतो. योगेश घाईघाईत आत गेला. कोण आलंय असं म्हणत वाट चाचपडत येणाऱ्या बाबांना योगेशनं आधार दिला. बाबांना खुर्चीत बसवून तो पुन्हा आत निघून गेला. कोण? सुरेखा का? काय म्हणतीयस? कसं चाललंय? आम्ही मजेत. सुयशच्या लग्नाची तयारी चाललीये, त्याचीच सगळी गडबड. तुमची तब्येत काय म्हणतीये? मी बरा आहे. दिसायला थोडा त्रास होतो आणि ऐकायला थोडं कमी येतं. वयानुसार होणारच हे आता. एक क्षण थांबून आजोबा पुन्हा बोलले. आमची ही गेले 3-4 महिने अंथरुणाला खिळलीये. काही बोलत नाही, काही हालचाल नाही. अन्न पाणी नळी वाटेच, तेही अगदी थोडं. सगळ्या क्रिया अंथरुणाचंच. तिचं जरा. आजोबांनी वाक्य अर्धवट सोडून दिलं. सुरेखा लगेच उठून आजीला बघायला आतल्या खोलीत गेली. योगेश खिडकीतून बाहेर बघत पाठमोरा उभा होता. सुरेखा आत आलीये त्याची चाहूल सुद्धा त्याला लागली नाही. पलंगावर आजी निश्चल पडून होती. सलाईनमधून येणारी नळी अंगावर अंथरलेल्या पांघरुणाच्या आड लपली होती. सुरेखाला वाईट वाटलं. तिला आपल्या लहानपणीचे दिवस भरकन डोळ्यासमोरून गेलेले दिसले. शेजारी नसली तरी आजीनं तिला स्वतःच्या नातीसारखं प्रेम दिलं. इतक्या वर्षात आपण आजीला भेटायला सुद्धा येऊ शकलो नाही याची तिला खंत वाटली. इच्छा असूनही आज आजीसमोर ती आपल्या भावना व्यक्त करू शकत नव्हती. आजीच्या अशा परिस्थितीत कोण काय करणार? आजीची लवकर सुटका कर इतकी प्रार्थना तिनं देवाला केली. ती बाहेर आली. 2 मिनिटं एकटक आजोबांकडं बघत होती. आजोबा आपल्या जाड भिंगाच्या चष्म्यातून इकडं तिकडं बघत होते. 2 मिनिटं शांततेत गेली. सुरेखानं पिशवीतून पत्रिका बाहेर काढली आणि आजोबांच्या हातात ठेवली. आजोबा, येत्या 20 तारखेला सुयशचं लग्न आहे. त्याला आशीर्वाद द्यायला नक्की यायचं हां. तिनं भानावर येत आमंत्रण केला. अरे वा वा, हो, मी नक्की येणार.
पण आमची ही येईल की नाही जरा शंकाच आहे. तोपर्यंत बरी झाली तर ठीक, कारण अनेक दिवस झोपूनच आहे ना ती. अरे योगेश, जरा हातावर साखर तरी ठेव हिच्या. आजीची परिस्थिती इतकी गंभीर असून सुद्धा आजोबांना कुठंतरी असं वाटतंय की ती बरी होईल. हे बघून सुरेखाचा कंठ दाटून आला. बाबांचा आवाज ऐकून योगेश बाहेर आला. त्यानं तिच्या हातावर साखर ठेवली. सुरेखानं फार वेळ न रेंगाळता तिथून काढता पाय घेतला. जाता जाता अंथरुणात शांत पडलेल्या आजीकडं सुरेखानं एक नजर टाकली. जिने उतरताना योगेशची बहीण गौरी आणि तिचे मिस्टर वर येताना दिसले. त्यांना तिथंच उभ्या उभ्या आमंत्रण देऊन सुरेखा निघून गेली. आठवड्याभरातच आजी गेल्याची बातमी सुरेखाच्या कानावर पडली. बेल वाजली म्हणून सुरेखानं दार उघडलं. समोर आजोबा उभे होते. त्यांना सोफ्यावर बसवलं आणि पाणी आणून दिलं. कसे आहात आजोबा? बराय. योगेशला म्हटलं चल आज सुरेखाचं घर बघून येऊ, म्हणून आलो. तो मला सोडून गेला त्याच्या कामाला. जाताना तू फक्त रिक्षात बसून दे तेवढं. आजोबांचं घरी येणं तिला अनपेक्षित होतं. पण आजी गेल्याच्या धक्क्यातून ते सावरलेत आणि हिंडत फिरत आहेत, बोलत आहेत, हे बघून तिला फार बरं वाटत होतं. सुयशचं लग्न उत्तम झालं बघ. जेवण सुद्धा मस्त होतं. मला येता आलं लग्नाला, कारण हिचे सगळे दिवस झाले होते. सुयशच्या लग्ना दिवशी 16वा दिवस होता तिचा. घरी बसून किती दुःख करायचं. म्हटलं जाऊयात लग्नाला, नव दाम्पत्याला आशीर्वाद तरी देऊन येऊ. बोलता बोलता आजोबांना हुंदका अनावर झाला. सुरेखानं त्यांना जेवायला वाढलं. थोड्या गप्पा झाल्या. दुपारी थोडी विश्रांती आणि चहा घेऊन आजोबांना तिनं रिक्षात बसवून दिलं. घरी आल्या आल्या तिनं कॅलेंडर बघितलं. सुयशच्या लग्नाच्या 16 दिवस आधी. त्या तारखेवर बोट आलं तसं ती स्तब्ध झाली. आजोबांना आमंत्रण करताना आजीचा फक्त देह तिथे होता. आजी सर्वांना सोडून आधीच निघून गेली होती.